नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे. देवघरामध्ये कापूर का जाळतात याच्या पाठीमागचं खरं कारण तुम्हाला माहिती आहे का? नमस्कार. आपल्या घरातील देवपूजेमध्ये कापूर आरतीला विशेष महत्त्व दिलं जातं. पण प्रश्न असा आहे की देवासमोर कापूरच का जाळला जातो? त्याच्या व्यतिरिक्त दुसरी कोणती वडी का नाही जाळली जात? हिंदू पूजा परंपरांमध्ये अग्नीला पवित्र मानलं जातं. कापूर जाळताना तो जवळजवळ पूर्णपणे जळून जातो आणि मागे फारसा अवशेष काही ठेवत नाही. म्हणूनच कापूर हा अहंकार, आसक्ती आणि नकारात्मक विचार देवाच्या चरणी अर्पण करून स्वतःला एक शुद्ध करण्याचं एक प्रतीक मानला जातो. कापूर जसा स्वतः जळून प्रकाश देतो, तसंच भक्तानेही स्वतःच्या अहंकाराचा त्याग करून ज्ञान आणि भक्तीचा एक प्रकाश निर्माण करावा, असा यामागचा आध्यात्मिक संदेश मानला जातो. पूजेच्या शेवटी कापूर आरती करण्यामागे आणखी एक महत्त्वाची भावना आहे. देवाला प्रकाश अर्पण करणे आणि प्रकाशातून आपल्या जीवनातही ज्ञान, सकारात्मकता आणि सुबुद्धी अशी यावी आपल्याला, ती आपण देवाकडे प्रार्थना करणे हे होय. आता वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहिलं तर कापूर हा सहज ज्वलनशील पदार्थ आहे आणि जळताना त्याची विशिष्ट वासाची एक वाफ तयार होते आणि त्यामुळे पूजेच्या वेळी वातावरणात एक वेगळा सुगंध निर्माण होत असतो. मात्र कापूर जाळल्याने घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा, निगेटिव्ह एनर्जी, काही रोगकारक घटक जे असतात ते नष्ट होतात. असा ठोस वैज्ञानिक निष्कर्ष असा काही नाही आहे. पण म्हणून कापूर जाळण्याचा एक मुख्य आर्थिक, धार्मिक श्रद्धा, शुद्ध भावनाची भावना आणि प्रकाश, अहंकार त्यागाचा एक आध्यात्मिक संदेश असा समजला जातो. कापूर जाळताना मात्र काळजी घ्या. तो ज्वलनशील असल्यामुळे लहान मुलांपासून तो ज्वलनशील वस्तूंपासून दूर ठेवावा आणि बंद खोलीत मोठ्या प्रमाणात धूर होणार नाही याची काळजी घेणं महत्त्वाचं आहे. कारण कापूर कुठला जरी असेल त्याचा धूर होतो, म्हणून थोडी हवा जाण्यासाठी ठेवणं महत्त्वाचं आहे. तर पुढच्या वेळी कापूर घरात आरती करताना फक्त जाळू नका, त्यासोबत आपला अहंकार, नकारात्मक विचार आणि वाईट सवयी त्या प्रकाशासोबत देवाच्या चरणी अर्पण करण्याचा एक संकल्प करा. अशाच धार्मिक, आध्यात्मिक, महत्त्वपूर्ण गोष्टींसाठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. इंस्टाग्राम पेजला फॉलो करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.